नमस्कार शेतकरी मित्रांनो, ग्रीनो बायोटेक या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. मी आपला मित्र अमोल. माझे गाव आहे पट्टणकोडोली, तालुका हातकणंगले व जिल्हा कोल्हापूर. माझा मोबाईल नंबर आहे 9850090469. वेळोवेळी आपण गांडूळ खत निर्मिती संदर्भातील महत्त्वपूर्ण व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. कालच मी एक व्हिडिओ प्रदर्शित केलेला आहे की त्यामध्ये आपण आपल्या नवीन शेडचे 51 बेड लावून पूर्ण केलेले आहेत. आपल्या नवीन शेडमध्ये आपण 2 कंपार्टमेंट केलेले आहेत. त्यातील पहिल्या कंपार्टमेंटमध्ये म्हणजेच समोर दिसतो त्या पत्र्याच्या पलीकडे एक कंपार्टमेंट आहे आणि ह्या बाजूला एक कंपार्टमेंट केलेलं आहे. पलीकडील कंपार्टमेंटमध्ये 51 बेड लावून आपण पूर्ण केलेले आहेत. थोड्याच वेळामध्ये आपण त्या कंपार्टमेंटमध्येही जाऊ, जेणेकरून तुम्हाला ते 51 बेड लावलेले दिसून जातील. आजच्या व्हिडिओमध्ये प्रामुख्याने आपण शेण वर खाली कशा पद्धतीने करतो हे प्रसारित करणार आहोत. त्यासाठी आपण एक दाताळे तयार केलेले आहे. साधारणतः 9 इंचाचे दात त्याला लावलेले आहेत व अत्यंत सोप्या पद्धतीने गांडूळ खत निर्मिती प्रकल्पातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणून शेण वर खाली करण्यासाठी या दाताळाचा उपयोग होतो. गांडूळ खत प्रकल्प सक्सेस होण्यासाठी ह्या पद्धतीचा फार मोठा उपयोग झालेला आजपर्यंत आपण पाहिलेला आहे. कारण गांडुळानं कार्य करण्यासाठी वर खाली करावे लागते. वर खाली करत असताना जर वरील भाग जर गच्च असेल तर वर खाली करता येत नाही व त्यांना अडचण येऊन जाते व ते खालच्या भागामध्येच त्यांच्या परीने जितके जमेल तितकी खत निर्मिती करतात. पण जर त्यांना आपण शेण वर खाली करून दिले तर खालील शेण पण वर येते, जेणेकरून त्यांना शेण खाण्यासाठी फार खाली जावे लागत नाही. खत निर्मितीसाठी जे वापरणारे गांडूळ असतात ते वरील भागामध्येच राहत असतात. त्यामुळे वरील भागामध्ये जर शेण त्यांना दिले थोडे आणून तर ते फार मोठ्या पद्धतीने खत निर्मिती तयार करतात. त्याचबरोबर तर त्यांची कार्यक्षमताही चांगल्या पद्धतीने वाढते, त्यांची प्रोडक्शन कॅपॅसिटी चांगल्या पद्धतीने वाढते. व ज्या पद्धतीने आपल्या जमिनीमध्ये एखादा वापसा आपण तयार करतो, म्हणजे वापसा सिस्टीममध्ये पिकाच्या मुळापर्यंत हवा, पाणी व हवेतील ऑक्सिजन या तिन्ही गोष्टी पोचवून त्या पिकाला सुदृढ करतो. त्याच पद्धतीने ज्यावेळेला आपण दाताळेच्या माध्यमातून शेणवर खाली करतो, ऑक्सिजनही खालच्या लेवलपर्यंत जातो आणि साहजिकच ऑक्सिजन लेवल खालच्या लेवलपर्यंत गेल्यामुळे गांडूळही थोडेसे खालच्या लेवलपर्यंत जाऊ शकतात. त्यांची कार्यक्षमता वाढते व गांडूळ खत निर्मिती प्रकल्पाचा जो कालावधी आहे तो कमीत कमी कालावधी आपल्याला झालेला दिसतो. त्यामुळे माझी सर्वच मित्रांना विनंती आहे की आपणही अशा पद्धतीचे एक दाताळे तयार करून अत्यंत सोप्या पद्धतीने आपण पाहू शकता की काही 1 ते 2 मिनटामध्येच पूर्ण शेण वर खाली झालेलं आहे. थोडंसं जवळून बघितलं तर त्याची कार्यक्षमता आपल्याला लक्षात येऊन जाईल. अजून काही बेडमध्ये आपण कल्चर सोडलेलं नाही. जो बेड आता वर खाली केलेला आहे त्याच्यामध्ये कल्चर सोडलेलं नाही, पण काही बेडमध्ये आपण कल्चर सोडलेले आहे. त्यापैकी बाजूच्या कंपार्टमेंटमधील 51 बेड जिथे लावलेले आहेत त्या कंपार्टमेंटमधील सर्वच बेडमध्ये आपण कल्चर सोडलेले आहे. आपण पाहू कशा पद्धतीने 51 बेड आपण लावलेले आहेत व 51च्या 51 बेडमध्ये कशा पद्धतीने गांडूळ कल्चर आपण सोडून गांडूळ खत निर्मिती प्रकल्पाला सुरुवात केलेली आहे. आपण पाहू शकता मित्रांनो की साधारणतः देशातील इनडोअरमधील गोल आकारातील हा सर्वात मोठा प्रोजेक्ट आहे असे म्हणायला हरकत नाही. या गोल बेडची डिझाईनही मी स्वतः केलेली आहे. त्याचबरोबर ह्या गोल बेडचे प्रोडक्शनही आपण करतो. साधारणतः 20 राज्यांपेक्षा जास्त राज्यांमध्ये आपण आजपर्यंत हे गोल बेड पोहोचवलेले आहेत. गोल बेडचे खास वैशिष्ट्य म्हणजे ह्याला कोणत्याही पद्धतीचा सपोर्ट लागत नाही आणि सपोर्ट न लागल्यामुळे हा बेड कोठेही कसाही उभा राहू शकतो. आपण पाहू शकता मित्रांनो, मी ट्रायमॅक्स पद्धतीने सिमेंट कॉन्क्रीटने कोबा करून घेतलेला आहे. एखादी फरशी दिसावी या पद्धतीने हा कोबा आहे, अत्यंत गुळगुळीत. त्याचं कारणही असं आहे की जे निघणारं व्हर्मीवॉश आहे ते एक ठिकाणी आपण कलेक्ट करू शकतो. व्हर्मीवॉशला हे फार अनन्यसाधारण महत्त्व आहे. व्हर्मीवॉशमध्ये सर्व प्रकारचे जीवाणू, सर्व प्रकारचे विटॅमिन्स, एन्झाईम्स, त्याचबरोबर पिकांना पोषक तत्वे जेवढी लागतात ती भरभरून असतात. साधारणतः आपण आळवणी व फवारणी अशा 2 गोष्टी पिकांना देत असतो. त्यामध्ये ज्यावेळेला आळवणी देतो त्यावेळेला जास्तीत जास्त 30 ते 40% आळवणीतील अपडेट होऊ शकतात. पण ज्यावेळेला आपण एखाद्या पिकाला फवारणी देतो त्यावेळेला त्या पिकाला साधारणतः 70 ते 80%
अपडेट झालेलं आपल्याला दिसून जाते. पण पाहू शकता चांगल्या पद्धतीनं गांडूळ खत निर्मिती झालेली आहे. मोठ्या प्रमाणामध्ये गांडूळ बीज निर्मिती झालेली आहे. ज्या ठिकाणी आपण हात घालाल अशा ठिकाणी अत्यंत मोठ्या पद्धतीनं आपल्याला गांडूळ कल्चर दिसत आहे. बऱ्याच लोकांचे प्रश्न होते की गोल बेडमध्ये सक्सेस होतो का. तर बऱ्याच व्हिडिओमध्ये मी ह्या गोष्टी दाखवलेल्या आहेत. आणि इतकी मोठी इन्व्हेस्टमेंट करून जर मी गोल बेड लावत असेल तर साहजिकच आहे की यामध्ये कोणत्याही पद्धतीचं मला नुकसान होणार नाही याची खात्री असल्याशिवाय मी गोल बेड लावणारच नाही. प्रत्येक बेडमध्ये आपणाला अशा पद्धतीचे कल्चर डेव्हलप झालेले दिसत आहे. पाहू शकता मित्रांनो, अत्यंत चांगल्या पद्धतीने आपला हा प्लॅन्ट रन होत असलेला आपल्याला दिसत आहे. व आपल्या सर्वांच्या सदिच्छा त्याचबरोबर सहकार्य आपल्याला असेच लाभत राहो एवढीच मी श्रीचरणी प्रार्थना करतो. वेळोवेळी वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत पोहोचत असतो. मागील काही दिवसांमध्ये मी जास्त व्हिडिओ टाकले नाहीत कारण हा प्लॅन्ट पूर्ण करण्यासाठी मला 100% कॉन्सन्ट्रेशन त्या प्लॅन्टवर करावं लागले. खर्चही मोठा झाला. या सर्व धकाधकीच्या कारणांमुळे मी बऱ्याच वेळा व्हिडिओकडे दुर्लक्ष केलं. त्याचबरोबर प्लॅन्ट पूर्ण झाल्यानंतरच किंवा पूर्णत्वास येत असल्यानंतर व्हिडिओ टाकावा अशी माझी इच्छा होती. अजून थोडे काम शिल्लक आहे. अजून आपले रोड टच हा प्लॅन्ट सुरू केलेला आहे. त्याचे मेन गेट जे कंपार्टमेंट आपल्याला दिसत आहे 2 कप्पे केलेले आहेत. त्यामधील ह्या भागातील एक गेट, तसेच पाठीमागच्या भागातील गेट, त्याचबरोबर ते पलीकडील गेट पूर्ण इंडोर असल्यामुळे येथील मोठे आडवे गेट येणाऱ्या काही दिवसांमध्ये पूर्ण झालेले आपल्याला दिसून जाईल. त्याचबरोबर ज्या पद्धतीने हा कोबा केलेला आहे त्याच पद्धतीने राहिलेला आहे. साधारणतः 3 गुंठ्याचा जो काय भाग आहे बाहेरील तोही कोबा आपण करणार आहोत. या भागामध्ये अजून काम प्रोसेसमध्ये आहे मित्रांनो. आपल्या सर्वांच्या सहकार्याने आज मी इतके मोठे पाऊल उचलू शकतो. त्याचबरोबर इतकी मोठी इन्व्हेस्टमेंट करून गांडूळ खत निर्मिती प्रकल्प सुरू करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे व हा प्रयत्न यशस्वी झालेला आहे. या बाजूला संडास बाथरूम दिसत आहे. त्याचबरोबर एक छोटा हॉलही आपण बांधलेला आहे जेणेकरून एखादी जोडपीसुद्धा आपण इथे ठेवू शकतो. अजून दुसऱ्या कंपार्टमेंटमधील बराच भाग हा मोकळा आहे. पण पाहू शकता गेटसाठी लागणारे सर्व अँगल्स, पत्रे हे मटेरियल येऊन पडलेले आहे. भर येऊन पडलेले आहे लेवल करण्यासाठी. येणाऱ्या काही दिवसांमधील पुढील कोबा हे होऊन जाईल. त्याचबरोबर आपण इथे काही ट्रेनिंग्स पण देणार आहोत. बरेच लोक आता मला व्हिजिट देत आहेत. यानंतरही आपण प्रत्येक व्हिजिट करणाऱ्या व्यक्तींसाठी एक वेगळ्या पद्धतीचं ट्रेनिंगही ठेवणार आहोत. त्यासाठी प्रत्येक रविवार आपण सुरुवातीच्या काळामध्ये फायनल करणार आहोत. रविवारी येथे येऊन कोणीही मोफत ट्रेनिंग घेऊ शकता. त्यासाठी आम्ही सर्वतोपरी सहकार्य करण्याचा प्रयत्न करीन. आपले सहकार्य असेच अबाधित राहो. आज आपण येथेच थांबतोय. भेटू लवकरच नवीन व्हिडिओच्या सोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.